सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अवकाळी पावसाने गारपिटीने नुकसान झालेलं शेतपीक, दगावलेल्या पशुधनाचे आणि अन्य नुकसानीचे 100% पंचनामे करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांच्या तसेच अन्य नुकसानीची माहिती मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली। पंचक्रोशीत पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली। भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेकडून खात्यांची माहिती मागवली होती। या दोन्ही बँकेत जवळपास 60 कोटींची उलाढाल झाली असल्याचं निदर्शनास आले असून अशोक खरात यांची बायको कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी यंत्रणेमार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकआउट नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 49 इच्छुकांनी 103 उमेदवारी अर्जाची खरेदी केली असून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दिनांक 30 मार्च 2026 रोजी 15 व्यक्तींनी 31 अर्जाची खरेदी केली होती। त्यानंतर 1 एप्रिल रोजी 21 इच्छुकांनी 40 अर्ज घेतले तर दिनांक 2 एप्रिल रोजी 13 व्यक्तींनी 32 अर्जांची खरेदी केली आहे। एकूण 3 दिवसात 49 व्यक्तींनी 103 अर्ज घेतल्याने निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून बेमोसमी वादळी पावसाला सुरुवात झालेली असून येत्या रविवारी पर्यंत वादळी पावसासह गारपिटाची शक्यता कायम आहे। जिल्ह्यात आज पुन्हा ऑरेंज, उद्या येलो तर रविवारी पुन्हा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय विभागाने वर्तवला आहे। दरम्यान गुरुवारी दुपारपासून नगरसह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे। श्रीरामपूर तालुक्यातील मल्हारवाडी येथील वेअर हाऊस मध्ये गंगापूर सह श्रीरामपूर तालुक्यातील कापूस व्यापाऱ्यांनी बोगस कापसाच्या गाठी ठेवून इंडियन कमोडिटीज वेअर हाऊस कंपनी व HDFC बँकेची 5 कोटींची फसवणूक केली आहे। या प्रकरणी वेअर हाऊस अधिकाऱ्यांसह 5 लोकांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या रॅकेटची गंगापूर येथील 2 व्यापाऱ्यांसह वेअर हाऊसच्या 3घांना अटक करण्यात आली आहे। मात्र प्रमुख सूत्रधार फरार असल्याचा निष्पन्न झाला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याचा उपक्रम पुन्हा सुरू होणार आहे। गेल्या 2 वर्षापासून विविध निवडणुकांमुळे ठप्प पडलेले साडी वाटप आता मे महिन्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील 86,978 कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे। कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच एरंडगाव समसूत्र येथे घडली आहे। मिरचना काळे यांचा मृत्यू झाला तर भारती वैष्णव या बहिणीवरही हल्ला करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जयाराम भोसले यास ताब्यात घेतले आहे।
राहुरी तालुक्यातील टाकळी मिया परिसरात वाळू उपसा करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका तरुणावर 12 ते 13 जणांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवत लोखंडी रॉड व गजाने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली। याबाबत वैभव उत्तम खाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटले की 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ते घरी असताना संदीप आढाव याने त्यांना टाकळी मिया येथे येण्यासाठी सांगितले होते। जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत। आधीच बाजारभाव घसरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाने आणखीन एक मोठा आघात केला आहे। 2 दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे। अनेक शेतकऱ्यांनी काढणी करून कांदा शेतात वाळवण्यासाठी ठेवला होता, मात्र अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा पाण्यात भिजून त्याची गुणवत्ता खालावली आहे। त्यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत समर्थक क्रॉप केअर या कंपनीने शहरातील अनेक तरुणांची तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या कंपनीचा संचालक प्रशांत गवळी याच्या विरुद्ध पुण्यात यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून आता पाथर्डीतील प्रकरणही त्याच गुन्ह्यांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।